नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी 2026 ची होणार आहे, त्या भरतीसाठी महत्त्वाचे असणारं शिपाई, हमाल आणि लिपिक या पदासाठी 20 आपण सामान्यांचे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत. हे जे प्रश्न आहेत यामध्ये आपण चालू घडामोडी 2025-26 वरचे काही प्रश्न आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधील काही महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर नोकरी इन्साइडर या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्साइडर यूट्यूब चॅनलला. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या साली घेतली होती? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे आणि प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून द्यायचं आहे. या ठिकाणी छत्रपती शिवरायांवरती प्रश्न विचारलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ ही कोणत्या वर्षी घेतली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तर 1645 या साली स्वराज्य स्थापनेची शपथ ही शिवरायांनी घेतली होती. मग आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांवरती अजून काही प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये पहिला प्रश्न असतो की त्यांचा जन्म कधी झाला? तर 19 फेब्रुवारी 1630ला छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. दुसरा प्रश्न विचारला जातो की कोणत्या ठिकाणी झाला? तर लक्षात ठेवायचं, शिवनेरी किल्ला आहे आणि याला पुणे हा जिल्हा येतो. आणि तिसरा प्रश्न आहे, त्यांचा राज्याभिषेक कधी झाला? तर 1674 साली राज्याभिषेक झाला. आणि चौथा प्रश्न विचारला जातो की छत्रपती शिवरायांचा मृत्यू कधी झाला? तर 1680 या काळामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. हे जे प्रश्न आहेत हे थोडेसे बेसिक असणारे प्रश्न आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न दुसरा आहे. 2025 सालची नोबेल शांती पुरस्कार विजेती मारिया कोरिना माचाडो ही कोणत्या देशाची रहिवासी आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. 2025चा शांती पुरस्कार कोणाला भेटला? नोबेलचा शांती पुरस्कार किंवा नोबेल पुरस्कार हा कोणाला भेटला? कशामध्ये? तर शांतीमध्ये. तर पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर त्या ज्या आहेत त्या व्हेनेझुएला या देशाच्या आहेत आणि त्यांचं नाव आहे मारिया कोरिना माचाडो, हे त्यांचं नाव आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. मित्रांनो, TCS, IBPS किंवा कोणताही जरी पॅटर्न असला तर त्यामध्ये आपल्याला 100% विचारला जाणारा प्रश्न असतो. पहा, पुस्तके आणि त्यांची लेखक यांच्यावरती हा प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यामुळे आपण महत्त्वाची असणारी 200 पुस्तकं आणि त्यांची लेखक सुद्धा एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याच व्हिडिओमधील हा एक प्रश्न आहे. पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणाचा आहे? तर हा ग्रंथ आहे पर्याय क्रमांक 1, तर दादाभाई नौरोजी यांचा हा ग्रंथ आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कायद्यांवरती कार्य करते ते कायदे भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून घेतले आहेत? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे, भारतीय संविधान जे आहे ते जवळपास खूप साऱ्या देशांनी म्हणजे अनेक देशांच्या संविधानाची एक मिळून केलेली एक तयारी आहे. ती आहे आपल्या भारताचं संविधान. तर त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय ज्या कायद्यांवरती काम करतं, तर ते कायदे भारताने कोणत्या देशाच्या संविधानातून स्वीकारलेले आहेत? तर तो देश आहे ऑप्शन क्रमांक 1, तर जपान या देशाच्या संविधानावरून भारताचे सर्वोच्च न्यायालय जे आहे ते त्या कायद्यांवरती काम करतं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा. WHOने अलीकडेच कोणत्या भारतीय कप सिरपला निकृष्ट दर्जाचे म्हणून घोषित केलेले आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. पहा, WHOने 2025 मध्ये आणि यापूर्वी सुद्धा 2024 मध्ये भारतातील एक कप सिरप आहे, या ठिकाणी कप झाला आहे, ते कप सिरप आहे, खोकल्याचं औषध आहे, ज्याला कमी दर्जाचं म्हणजे निकृष्ट दर्जाचं म्हणून घोषित केलेलं आहे. असं कप सिरप कोणतं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर कोल्ड्रिप नावाचे एक कप सिरप आहे, ज्याला WHO ने निकृष्ट दर्जाचं म्हणून घोषित केलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय डॅश वर्ष आहे? निवृत्ती म्हणजे काय? तर रिटायरमेंट. लक्षात ठेवा, जे सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती असतात, न्यायाधीश असतात, त्यांचं रिटायरमेंटचं वय किती असतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, तर 65 वर्ष जे आहे हे त्यांच्या रिटायरमेंटचं वय असतं. मग या ठिकाणी अजून काही पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. त्यांची नियुक्ती कोण करत असतो? तर राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतात. त्यांचा पदावधी कधी असतो? तर वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत ते आपल्या पदावरती काम करू शकतात. त्यांचा राजीनामा हा राष्ट्रपतीकडे दिला जातो आणि संसदेच्या शिफारशीनुसार त्यांना पदावरून दूर सुद्धा करता येतं. जेव्हा गैरवर्तन आणि अकार्यक्षम दिसल्याच्या नंतर त्यांना संसदेची शिफारस
शिफारस केल्याच्या नंतर त्या पदावरतून कमी करता येतं. त्यांना जी शपथ आहे ही 3ऱ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केलेल्या नमुन्यामध्ये दिलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पुण्यामध्ये लाल महाल छत्रपती शिवाजी महाराज आणि डॅश यांच्यातील चकमकीसाठी प्रसिद्ध आहे. जेथे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याची बोटे कापली होती. सर्वांना माहीत असणारी ही घटना आहे, कारण पुण्यामध्ये आहे पहा लाल महाल, आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराज आणि असा कोणता व्यक्ती आहे की त्यांच्यामध्ये एक चकमक झाली होती. त्यामध्ये शिवाजी महाराजांनी त्या माणसाची बोटे कापली होती. तर सर्वांना माहीत आहे पर्याय क्रमांक 1, तर शाहिस्ते खान जो आहे त्यांचे आणि शिवाजी महाराज यांची चकमक ही लाल महालामध्ये झाली होती आणि लाल महाल पुण्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. आणि त्या अपघातामध्ये किंवा त्या चकमकीमध्ये छत्रपती शिवरायांनी शाहिस्ते खानाची बोटे कापली होती. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्रिपरिषद ही सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी असते? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला वनरक्षक भरती, म्हाडा भरती, तलाठी भरती अशा विविध परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्रिपरिषद ही सामूहिकरित्या खालीलपैकी कोणाला उत्तरदायी असते? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, तर लोकसभेला उत्तरदायी असते. मग याच्यावरती काही पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्रिपरिषद ही सामूहिकरित्या लोकसभेला उत्तरदायी असते. अनुच्छेद 75 नुसार मंत्री हे लोकसभेला जबाबदार असतात आणि मंत्रिपरिषद लोकसभेला थेट जबाबदार असते. जोपर्यंत तिला लोकसभेमध्ये बहुमताचा पाठिंबा मिळतो तोपर्यंतच ती पदावर राहू शकते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशाला भारतासोबत जोडणारा रेल्वे प्रकल्प गोल्डन जुबली रेल्वे लाईन म्हणून ओळखला जातो? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे आणि भारताचा भूगोल या विषयावरती हा आधारित असणारा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या देशाला भारतासोबत जोडणारा एक रेल्वे प्रकल्प आहे ज्याचं नाव आहे गोल्डन जुबली रेल्वे लाईन ही ओळखली जाते किंवा जोडली जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर बांगलादेश आणि भारत यांना जोडणारा जो एक रेल्वे प्रकल्प आहे ज्याचं नाव आहे गोल्डन जुबली रेल्वे लाईन. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंगलहरी कोणत्या प्रकारात मोडतात? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. आत्तापर्यंत आपल्याला 6 वेळापेक्षा जास्त हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ज्या वेव्ज आहेत, तरंगलहरी आहेत, त्या कोणत्या प्रकारामध्ये असतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर अल्ट्रासॉनिक वेव्ज असतात त्या, ज्या समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरल्या जातात. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल अल्ट्रासॉनिक. यानंतरचा प्रश्न आहे, 1942 साली महात्मा गांधींनी महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून भारत छोडोचा नारा दिला होता? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. याच्यावरती अजून एक प्रश्न विचारला जातो की भारत छोडो आंदोलन हे कधी झालं? तर हे झालं पहा 1942 या वर्षी. तर 1942 वर्षी महात्मा गांधींनी महाराष्ट्रातील असं कोणतं शहर आहे की त्या शहरामधून भारत छोडोचे नारा जो आहे किंवा घोषणा जी आहे ती दिली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, तर मुंबई या शहरामधून महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा नारा दिला होता. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता पवन ऊर्जा प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प आहे? इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? हा एक प्रश्न विचारला जातो आणि दुसरा प्रश्न विचारला जातो की तो कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर वनकुसडे या ठिकाणी आहे पहा आपल्या आशियातील किंवा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात वसलेले आहे? इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी नदी खोरं विचारलेलं आहे. काही ठिकाणी आपल्याला राज्य विचारलं होतं की ते कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. तर लक्षात ठेवायचे प्रश्न मित्रांनो थोडासा महत्त्वाचा आहे, कारण हा जो प्रश्न आहे हा आत्तापर्यंत आपल्याला 3 वेळा MPSCच्या प्री एक्झाममध्ये विचारण्यात आला होता. दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेलं राणीगंज हे जे ठिकाण आहे तर हे कोणत्या खोऱ्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, तर दामोदर नदी खोऱ्यामध्ये ते स्थित आहे. यानंतरचा प्रश्न आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी
या विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर हे राहुरी या ठिकाणी स्थित आहे. आणि राहुरी हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. या विद्यापीठाची स्थापना ही कधी करण्यात आली होती? वर्ष आहे 1968 साली या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सुमन शर्मा यांना 1983 साली खेळांच्या खालीलपैकी कोणत्या प्रकारात अर्जुन पुरस्कार मिळालेला होता? इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे आणि हा प्रश्न मित्रांनो आपल्याला खूप जुना असला तरीही हा प्रश्न आपल्याला 6 वेळापेक्षा जास्त परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. सुमन शर्मा या कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहेत किंवा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? त्यांना त्या खेळ प्रकारामध्ये 1983 या वर्षी अर्जुन पुरस्कार देखील मिळालेला आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. तर त्या बास्केटबॉल खेळाडू आहेत आणि त्यांनाच 1983 या वर्षी अर्जुन पुरस्कार देखील मिळाला होता. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे? पहा, सर्वात लांब नदी आपल्याला विचारलेली आहे महाराष्ट्रातील. मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा खूप वेळा आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर गोदावरी जी नदी आहे ही आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लांबीची नदी आहे. या ठिकाणी अजून काही आपण गोदावरी नदीचे 2 ते 3 पॉईंट्स पाहून घेऊया. त्या पॉईंट्समध्ये पहिला पॉईंट आहे की गोदावरी नदीची लांबी ही 1450 किलोमीटर एवढी आहे आणि ती महाराष्ट्रामध्ये 668 किलोमीटर लांबीची प्रवास करते. ही नदी महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमधून वाहत आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात एलिफंटा फॉल्स हा स्थित आहे? पहा, एलिफंट फॉल्स जो आहे तो भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न आपल्याला 20 वेळापेक्षा जास्त परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. तर मेघालय या राज्यामध्ये स्थित आहे एलिफंट फॉल्स. या ठिकाणी याचे पॉईंट्स आहेत काही महत्त्वाचे, ते समजावून घ्या. ब्रिटिशांच्या काळामध्ये या धबधब्याजवळ एका मोठ्या खडकाचा आकार जो आहे तो हत्तीसारखा होता, म्हणजे एलिफंटसारखा होता. त्यावरून त्याला एलिफंट फॉल्स हे नाव पडलं होतं. आणि 1897च्या भूकंपामध्ये तो खडक फुटला असावा किंवा फुटला होता आणि ते नाव जे आहे ते तसंच राहिलं होतं. हा फॉल्स जो आहे हा मेघालयातील शिलाँग या ठिकाणी स्थित आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना डॅश म्हटले जाते? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे आणि याच्यावरती व्याख्या आपल्याला आतापर्यंत 3 वेळा विचारण्यात आली होती. ही जी व्याख्या आहे ही थोडीशी महत्त्वाची असणारी व्याख्या आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. त्याला राजकीय पक्ष म्हटलं जातं. तर राजकीय पक्ष म्हणजे काय? तर राजकीय सत्ता मिळवण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी जेव्हा काही लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होतात तेव्हा त्या संघटना राजकीय पक्ष म्हणून ओळखल्या जातात. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या संगमातून तयार होणारी नदी खालीलपैकी कोणती आहे? हा प्रश्न आपल्याला 38 ते 40 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. वर्धा आणि दुसरी नदी आहे वैनगंगा. तर या 2 नद्यांच्या संगमातून तयार होणारी तिसऱ्या नदीचं नाव काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर प्राणहिता नदी जी आहे ही वर्धा आणि वैनगंगा या 2 नद्यांनी मिळून तयार झालेली किंवा यांच्या संगमातून तयार झालेली नदी आहे प्राणहिता. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या 8 स्थानांपैकी 5 स्थाने हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत? महाराष्ट्रामध्ये आपल्या 8 गणपती आहेत महत्त्वाचे. त्यांना म्हटलं जातं पहा अष्टविनायक आणि या अष्टविनायकापैकी 5 असे अष्टविनायक म्हणजे 5 असे गणपती आहेत जे एका जिल्ह्यामध्ये येतात. तर ते येतात पहा ऑप्शन क्रमांक 3. तर पुणे या जिल्ह्यामध्ये येतात पहा अष्टविनायकापैकी 8 गणपती. त्यामध्ये पहिला आहे पहा चिंतामणी जो थेऊरला आहे, मयुरेश्वर, मोरगाव, महागणपती, रांजणगाव, विघ्नेश्वर, ओझर आणि गिरिजात्मक हे जे आहे हे लेण्याद्री या ठिकाणी आहेत. हे 5 असणारे गणपती. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे आपले 20 प्रश्न. आपल्याला 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी तुम्हाला मी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा नोकरी इन्सायडर या नावानं. त्या चॅनलला जाऊन आपण सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी फ्रीमध्ये उपलब्ध केलेली आहे.
आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.